नमस्कार. चरक संहिता ज्वर चिकित्सेमध्ये मागच्या वेळी आपण संधिपात ज्वराच्या प्रकरणापर्यंत आलो होतो. आता यापुढे आगंतुज ज्वर प्रकरण पाहूयात. दरवेळीप्रमाणे सगळ्यांनी चरक संहितेची सटीक प्रत आपल्या जवळ ठेवावी. सुरू करूयात आपण. चरक चिकित्सा अध्याय 3 सूत्र क्रमांक 111 पान नंबर 407. आगंतुज ज्वराचं प्रकरण इथे सुरू होते. आगंतुरष्टमोयस्तु स निर्दिष्ट चतुर्विधः अभिघात अभिशंगाभ्याम अभिचार अभिशापतः. आगंतुज ज्वर जो असा 8वा तो 4 प्रकारचा असतो. अभिघातज, अभिशंगज, अभिचारज आणि अभिशापज. त्यातला पहिला अभिघातज ज्वर शस्त्रलोष्टक शाकाष्ठ मुष्टी हरत्नी तलद्विजयी तद्विधैश्च हते गात्रे ज्वरः स्यात् अभिघातजः. तत्र अभिघातजे वायुः प्रायो रक्तं प्रदूषयन् स व्यथा शोकवैवर्ण्यं करोति सरुजं ज्वरम्. हा अभिघात ज्वर शस्त्र, लोष्ट, लोष्ट म्हणजे मातीचा गोळा, कडक झालेला मातीचा गोळा, कशा म्हणजे कोडा ज्याला म्हणतात, त्यानंतर काष्ठ, मुष्टी, मूठ, अरत्नी, अरत्नी तल म्हणजे चापट किंवा थप्पड मारणं म्हणतो तसं, तल द्विजयी, द्विजयी द्विज दातांनी, तद्विधैश्च हते गात्रे या किंवा अशा प्रकारच्या अन्य गोष्टींनी कारणांनी शरीरावर आघात झाल्यास ज्वरः स्यात् अभिघातजः, अभिघातज ज्वर येतो. इथे काय होतं संप्राप्तीत, तत्राभिघातजे वायुः प्रायो रक्तं प्रदूषयन् स व्यथा शोकवैवर्ण्यं करोति सरुजं ज्वरम्. अभिघातामुळे प्रकोपित वायू रक्ताला प्रदूष्ट करून वेदना, व्यथा, शोक, वैवर्ण्य आणि वेदनेसहित रुजेसहित ज्वर निर्माण करतो. असा हा अभिघातज ज्वर. इथं जे दिलेले अभिघात आहेत, आता पहिल्यांदा आपण एक त्यातला सुरुवातीचा पहिला भाग होतो आगंतु अष्टमः. आपण परत सगळी एक लिंक परत मी सांगतो की आपण विधी संप्राप्तीचे वेगवेगळे प्रकार बघतो आहोत. त्याच्यामधले दोषांच्या नुसार होणाऱ्यातले हा 8वा प्रकार आगंतु जो आहे तो आपण बघतो आहोत. आतापर्यंत आपण दोषांचे बाकीचे सगळे 7 प्रकार बघितले. आता हा 8वा प्रकार आहे आगंतु नावाचा. तो जो प्रकार आहे तो प्रकार 4 प्रकारचा असतो. तो अभिघात, अभिशंग, अभिचार आणि अभिशाप. त्याच्यामधला पहिला प्रकार आता हा अभिघात. अभिघात कुठल्याही प्रकारे झालेल्या घाताने येणारा ज्वर. आगंतु आणि निज हे जे डिस्क्रिमिनेशन आपण हे आगंतुचे प्रकार झाल्यानंतर चरकाचा श्लोक आहे ते बघत असताना आपण बघणार आहोत. अभिघात, प्रत्येक अभिघाताने ज्वर येतोच असं नसतं. अभिघाताने काही दोषप्रकोप होतो किंवा काही दोषांची दृष्टी होते. त्याच्यानंतर ज्वरास अनुकूल असलेली संप्राप्ती घडली तर तो अभिघातज ज्वर या स्वरूपामध्ये तो निर्माण होतो. इथे विशेष करून अभिघात या हेतूला महत्व आहे. कारण अभिघाताने झालेल्या ज्वरामध्ये वायू हा प्रधान दोष आहे आणि रक्त हे एक दोष त्यामध्ये प्रायः धरण्याची गोष्ट आहे. प्रायः म्हणत असताना त्याच्यामध्ये बाकीचे काय दोष असू शकतात असा आपण एक विचार केला तर आघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये रक्ताची दृष्टी निश्चित असते साधारणतः. त्याखेरीज मांसाची दृष्टी, जर का मोठा आघात झालेला असेल, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणातला आघात असेल तर अशा वेळेस अस्थि, मज्जा यांचाही विचार करायला लागतो. त्याने निर्माण झालेलं भय, त्याने मनाची त्याच्यामध्ये असलेला इन्व्हॉल्वमेंट हा सुद्धा एक भाग लक्षात घ्यायला लागतो. त्यामुळं अभिघातज ज्वर शिकत असताना बाकीचे सुद्धा व्यापकता त्याची लक्षात घ्यायला लागते. अपघात झाल्यानंतर येणारा ज्वर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा व्यवहारात दिसत असताना आपल्याला असं दिसतं की अभिघात झालेला आहे आणि ज्वर आला
तर त्या व्रणाची दृष्टी आहे का, त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का, अशा पद्धतीचे काहीतरी विचार त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस सापडतात. ज्या ठिकाणी अभिघात झालेला आहे तेवढ्याच फक्त भागाला, फक्त हतगात्राकडेच लक्ष दिलं जातं, जेव्हा की सार्वदेहिक लक्ष देऊन त्याची चिकित्सा करायला लागते. त्यामुळं अभिघातजाने होणारा सार्वदेहिक व्याधीमधला ज्वर असा एक त्यातला लक्षात घ्यावा असा भाग आहे. तर अभिघातज ज्वर हा एवढाच फक्त दिलेल्याच हेतूंशी फक्त मर्यादित न ठेवता कुठल्याही पद्धतीचा अभिघात हा एक त्यातला समजण्याचा क्लिनिकल एक मुद्दा. दुसरा, त्याच्यामध्ये रक्तच नाही आहे, प्रायः रक्तम, त्यामुळे बाकीच्यांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये जर का दिसत असेल तर निश्चित ती चिकित्सा करत असताना गृहीत घ्यायला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, फक्त हतगात्र तेवढाच फक्त भाग लक्षात न घेता जर का आघात मोठा असेल किंवा रुग्णाचं सहन करण्याचं बल कमी असेल तर सार्वदेहिक चिकित्सेचाही विचार याच्यामध्ये नक्की करायला लागतो. आपण पुढे जाऊया. पुढचा आहे अभिसंगज ज्वर. कामशोक भय क्रोधैः अभिषक्तस्य यो ज्वरः सो अभिसंगज्वरोज्ञेयो यश्च भूताभिसंगजः. काम, शोक व भयामुळे काम, शोक, भय, क्रोध यांनी आसक्त, तसंच भूतप्रेतांनी आसक्त ज्या व्यक्तीला ज्वर येतो तो अभिसंगज ज्वर. त्याच्यामध्ये काम, शोक, भय, क्रोध आणि भूताभिसंग या सगळ्यांचा समावेश होतो. कामशोक भयात वायु, क्रोधात पित्तम त्रयो मलः, भूताभिसंगात कुप्यन्ति भूत सामान्य लक्षणः. काम, शोक आणि भयामुळे वाताचा प्रकोप होतो, क्रोधामुळे पित्ताचा आणि भूताभिसंगामुळे तीनही दोषांचा प्रकोप होतो. भूताभिसंगात कुप्यन्ति भूत सामान्य लक्षणः. भूत सामान्य लक्षणः, भूताभिसंगजामध्ये ज्या भूतामुळे ज्वर निर्माण होतो, ज्याच्यामुळे ज्वर निर्माण होतो त्याची सामान्य लक्षणं दिसतात. भूताभिसंगामध्ये ज्या भूतप्रेतांनी त्याला काय ज्या पद्धतीची बाधा असते, जी बाधा झाली त्याची लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये दिसतात. एकदा परत मी सगळा क्रम परत सांगतो आणि इथे परत त्याच्यामध्ये अजून एक पोटभेद आला. आपण विधी संप्राप्ती व्यासतः बघत असताना 2 प्रकारचे, 4 प्रकारचे, 7, 8 तर आपण आता हे 8 प्रकारामधला 8व्या प्रकारातला आगंतू बघतो. त्याच्यामधले त्याचे 4 प्रकार आहेत: अभिघात, अभिसंग, अभिचार, अभिशाप. ह्याच्यामधला आता अभिसंग बघणार आहोत. अभिसंगज सुद्धा परत भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये अभिसंग या शब्दाचा अर्थ आपण बघूया. अभिसंग म्हणजे आलिंगन किंवा पूर्ण संबंध असणं, व्यापणं, किंवा अभिसंगाचा अर्थ प्रत्यक्ष व्यवाय किंवा मैथून अशा अर्थाने सुद्धा त्याचा अर्थ दिलेला आहे. हा जो संबंध आहे अभिसंग, being with but in a bad shade of the meaning. चांगल्या गोष्टींचा अभिसंग नाहीये, वाईट गोष्टींचा संबंध असताना अभिसंग हा शब्द वापरला जातो. संग आणि संग, हा विशेष करून असलेला निकट संबंध किंवा आरोप असणं एखाद्यावरती, अशा पद्धतीने अभिसंगाचा अर्थ लिटरल मिनिंग आहे अभिसंग या शब्दाचा. त्याचे परत 3 पोटभेद इथं आपल्याला श्लोकामध्ये दिसतात. एक मानसभावाभिसंगज असलेला एक ज्वराचा प्रकार आहे, दुसरा भूताभिसंगज असा प्रकार आहे आणि तिसरा विषाभिसंगज असा प्रकार आहे. असे एकूण 3 प्रकार येतात. त्यातला पहिला आपण जो आता इथला प्रकार बघतो आहोत तो मानसभावाभिसंगज. मानसभावाने जास्त आसक्त झाल्यानंतर निर्माण होणारा दोषांचा प्रकोप आणि त्यातनं निर्माण होणारा व्याधी इथला ज्वर. तर इथे काम, शोक, भय, क्रोध अशा मानसभावांचा उल्लेख आहे. या खेळीचही बाकीचे जे असतील ते सुद्धा आपल्याला गृहीत धरायला हरकत नाही, त्यानुसार आपल्याला त्या दोषांचा अर्थ लावून घ्यायला लागेल. हे मानसभाव शरीरातल्या दोषांच्या मध्ये विकृती निर्माण करण्यासाठी हेतुभूत ठरतात आणि त्यातनं निर्माण होणारा हा ज्वर काम, शोक, भयामुळे वायूचा प्रकोप, क्रोधामुळे पित्ताचा
असा जो दिलेला जो संबंध आहे त्यानुसार चरक निदान स्थान 1/30 पान क्रमांक 201 जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्यांनी असा संबंध त्या ठिकाणी लिहिलेला आहे. स किंचित कालम आगंतु केवल भूत्वा पश्चात दोषही अनुबद्धते. तत्र अभिघातजो वायुना दुष्टशोणिताधिष्ठानेन अभिषंगजा पुनः वातपित्ताभ्याम अभिचार अभिशापजो तो सन्निपातेन अनुबद्धते. अशा पद्धतीने त्याचा एक त्यांनी रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. हाच श्लोक अशाच पद्धतीने तिथं सेम एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी सापडतं. त्यामुळं मानस भावाने होणारा शारीर दोषांचा प्रकोप असा हा एक प्रमुख रेफरन्स आहे. आपण आता ह्याचा भूताभिसंगज हा जो पुढचा प्रकार आहे त्यासाठी आपण परत तो श्लोक परत एकदा मी सांगतो. भूताभिसंगात कुप्यंती भूत सामान्य लक्षणाः भूताधिकारे व्याख्यातम तद अष्टविध लक्षण. हा जो पुढचा भाग येतो तद अष्टविध लक्षण. तर हे अष्टविध लक्षण जी आहेत ती चरक चिकित्सा उन्मादामध्ये श्लोक नंबर 20 मध्ये त्यांनी ते सगळं इलॅबोरेट केलेलं आहे. पान क्रमांक 669 469. त्या ठिकाणी देवोन्मत्त गुरुवृद्ध्यादी उन्मत्त पित्तग्रह उन्मत्त गंधर्व उन्मत्त यक्ष उन्मत्त राक्षस उन्मत्त ब्रह्मराक्षस उन्मत्त पिसाच उन्मत्त असे एकूण हे सगळे 8 प्रकार त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेले. आणि ते जे आहेत हे परत या अभिसंगजामधल्या भूताभिसंगजातले 8 लक्षण आहेत परत. त्यामुळे त्याचा अभ्यास एकदा तो हा दिलेला रेफरन्स तुम्ही बघावा. त्या ठिकाणी तुम्हाला हा रेफरन्स सापडू शकेल. म्हणजे भूताधिकारे याचा अर्थच उन्माद प्रकरणामध्ये ते जे अष्टविध लक्षणं सांगितली ती. तसंच पुढचा प्रकार येतो तो विषवृक्ष. त्याच्या पुढचं सूत्र विषवृक्ष अनिल स्पर्शात तथा अन्यैहि विषसंभवैः अभिषक्तस्य चाप्याहु ज्वरमेके अभिषंगजम. आणखीन एक अभिषंगज ज्वराचा प्रकार आहे की विषवृक्षांना स्पर्श करून जो वारा वाहतो त्याच्या स्पर्शाने किंवा अन्य प्रकारच्या विषसंपृक्त वायूमुळे जी व्यक्ती आक्रांत होते जेव्हा त्या वायूच्या संसृष्ट वायूच्या स्पर्शाने जेव्हा ती व्यक्ती आक्रांत होते त्यालाही काही आचार्य अभिषंगज ज्वर असं म्हणतात. ज्वरम एके असं आलंय त्यामुळे काहींच्या मते त्यालाही अभिषंगज ज्वरामध्ये घ्यावं. आणि चिकित्सेया विषग्नेव स शमम लभते नरः. विषग्न चिकित्सेनेच अशा प्रकारचे अभिषंगज ज्वर जे आहेत ते शांत होतात किंवा त्यांचं शमन होतं. विषाभिसंगज घ्यावं का असं एकीय मत त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण त्यांनी ते उद्धृत केलेलं आहे, त्याला विरोध केलेला नाही. विषज ज्वर ह्याच्याबद्दल एक भिन्न प्रकार म्हणून तो सांगितला जातो काही ग्रंथांमध्ये. तसंच विषज ज्वर हा पित्तज ज्वरामध्येच समाविष्ट करावा असं पण एक पद्धतीचं मत होतं असं गंगाधराच्या टीकेतनं कळतं. पण विष हे सगळे प्रत्येक वेळेस पित्ताचीच लक्षणं दाखवतात असं नसतं. ते वाताची आणि कफाचीही लक्षणं किंवा मिश्र लक्षणंही ते दाखवतात. विष कशा स्वरूपाचे त्याच्यावर ते अवलंबून असते. हा, त्यामुळं विष हा एक विष हेतू आहे असं लक्षात घेऊन त्याची अगद ही त्याची विषग्न चिकित्सा म्हणून वापरायला लागते. त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्याचं एक स्पेसिफिक ट्रीटमेंट त्यासाठीचा विचार करायला लागतो. सध्या सुद्धा अशा प्रकारचे ॲलर्जिक होणारा लक्षण आणि त्याच्यातनं निर्माण होणारा ज्वर अशा पद्धतीचा सुद्धा एक विचार सध्या येतो. तर तो जर का आपल्या दृष्टीने विषज आहे असं जर का असं वाटत असेल तर त्याला विषामध्ये घेऊन विषाभिसंगज ज्वर असा सुद्धा एक विचार आपल्याला तसा करायला लागतो. आणि त्या ठिकाणी ज्वर म्हणून जी त्याची चिकित्सा असते ती विषग्न चिकित्सा म्हणजे अगद हीच त्याची चिकित्सा राहते. त्यामुळे त्या ठिकाणी रेग्युलर ज्वरापेक्षा अगद तो स्पेसिफिकली अगद शोधून त्याची चिकित्सा करणं हा एक प्रमुख भाग राहतो. पुढचं 118वं सूत्र
अभिचार अभिशापाभ्याम सिद्धानां यः प्रवर्तते सन्निपातज्वरो घोरः सविज्ञेयः सुदुस्सहः. अभिचार आणि अभिशापजन्य ज्वर याच्यामध्ये सिद्ध पुरुषांच्या अभिचाराने, आता अभिचार म्हणजे मारण, मोहन, उच्चाटन इत्यादी कर्मामुळे, आणि शापामुळे जो सन्निपात ज्वर उत्पन्न होतो तो अत्यंत दुस्सह असतो. सविज्ञेयः सुदुस्सहः. सन्निपात ज्वरस्योक्तं लिंगम यत् तस्य तत्स्मृतम् चित्तेंद्रिय शरीराणाम अर्थयो अन्याश्च नैकशः. पुढच्या सूत्राची ओळ आहे. तर इथे म्हटले की सन्निपात ज्वरस्योक्तं लिंगम यत् तत् तस्य स्मृतम्. सामान्यतः सन्निपाताच्या ज्वराची लक्षणं सांगितली आहेत, तीच लक्षणं या ज्वरामध्ये होतात. अभिचारज आणि अभिशापज ज्वरामधली जी लक्षणं असतात ती सन्निपात ज्वराची लक्षणांसारखी असतात. अभिचार आणि अभिशाप हा एक वेगळा विचार आहे. सध्याच्या प्रस्थापित जे वैद्यकशास्त्र आहे त्यांना हे मानवेल का न मानवेल हा त्यांचा विचार आहे, पण आयुर्वेदाच्या सिद्धांतांना हा मान्य असलेला भाग आहे. अशा केसेस घडतानाही दिसतात. त्यामुळे त्याच्याबद्दलचा जो काही विचार आपल्याला करायला हवा त्यासाठीची चिकित्सा सुद्धा तशा पद्धतीची आपल्याकडे दिलेली आहे. काही उल्लेख त्यांचा केलेला आहे. त्यासाठी एक वेगळा अंग अष्टांगांपैकी एक अंग त्याच्यासाठी आपल्याकडे उपस्थित होतं. दैव व्यापाश्रय चिकित्सा तसंच कौशिक सूत्रांमध्ये त्याच्या दिलेल्या चिकित्सा हा सुद्धा त्याचा विचार आहे. अभिचार आणि अभिशाप ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टींमध्ये प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीचं कर्म हे स्वतः त्याचं कारण आहे. त्याशिवाय भूत किंवा अभिचार किंवा अभिशाप ह्या कुठल्याच गोष्टी त्याला प्रभाव दाखवू शकत नाहीत, त्याला ज्वरित कर किंवा बाकीचं बाधित करू शकत नाही. त्यामुळं कधीही कर्म हेच त्याला जबाबदार. कारण आत्मानमेव मन्येत कर्तारं सुख दुःख योग असंच प्रत्येक वेळेस आयुर्वेद शास्त्र सांगतं. अभिचार आणि अभिशापाबद्दलचा बऱ्यापैकी विस्तारानं वर्णन अथर्व वेदामध्ये सापडतं. इतर वेदांमध्ये त्याचा उल्लेख कमी आहे. आणि अशा पद्धतीच्या विद्या आणि त्याच्याबद्दलचं सर्व डिटेल माहिती अथर्व वेदामध्ये दिलेली असल्यामुळं बराच काळ 3 वेद असा उल्लेख आपल्याला काही ठिकाणी वेदांमध्ये सापडतो, कारण त्या ठिकाणी किंवा पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये सापडतो. कारण बराच काळ अथर्ववेदाला वेद म्हणून मान्यता दिलेली नव्हती. कारण अशा पद्धतीच्या काही ब्लॅक मॅजिक सारख्या वाटणाऱ्या बऱ्यापैकी विद्याचं विस्ताराने वर्णन अथर्ववेदामध्ये आहे. त्यामुळे अथर्वण विद्या आणि अंगिरसी विद्या असं दोन्हींनी एकत्रित बनलेला तो जो काही भाग आहे तो बऱ्यापैकी डिटेल आहे. तो ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर तो काढून वाचावा. त्यामुळं अशा पद्धतीचा येणारा जो ज्वर असतो तो ज्वर दोषांनी वर्णित करता येत नाही. त्याची लक्षणं ही सगळी सन्निपातासारखी सापडतात, पण त्याच्या दिलेल्या तशा चिकित्सेने त्याचं शमन होत नाही. त्यामुळं अशा पद्धतीचा ज्वर हा आपल्या समोर असलेला ज्वर हा सन्निपाती ज्वर नसून तो एक अभिचार अभिशापाचा ज्वर आहे हे समजायचं. त्यातलं आपल्याला समजेल असं लक्षण कुठलं, तर अशा सन्निपाताच्या लक्षणांनी जी युक्ती वापरून केलेली चिकित्सा लागू पडत नाही असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा अभिचार अभिशापाबद्दल शंका घ्यावी आणि त्या ठिकाणी मंत्रचिकित्सा सुरू करावी. बऱ्याच ग्रंथांमध्ये सन्निपात चिकित्सेच्या बरोबरीने मंत्रचिकित्सा सुरूच करावी अशा पद्धतीचा सुद्धा उल्लेख आहे. सन्निपात चिकित्सेमध्ये यंत्रदर्शन, मंत्र उच्चारण किंवा बलिदान होम असे सुद्धा आपल्याला नंतरच्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख सन्निपात चिकित्सामध्ये दिलेला सापडतो. चित्त इंद्रिय शरीराणाम अर्थयो अन्याश्च नैकशः. इथून आपण परत पुढे सुरू करूया. चित्तेंद्रिय शरीराणाम अर्थयो अन्याश्च नैकशः प्रयोगम तु अभिचारस्य दृष्ट्वा शापस्य चैवहि स्वयं श्रुत्वा अनुमानेन लक्ष्यते प्रशमेन वा वैविध्यात् अभिचारस्य शापस्य च तदात्मके यथा कर्म प्रयोगेण लक्षणं स्यात् पृथग्विधम्. आता याखेरीज चित्त इंद्रिय
आणि शरीरामध्ये निरनिराळ्या इतर वेदना होतात. अभिचाराचा प्रयोग, शापाचा प्रयोग हा विचित्र असतो, म्हणून त्यांना पाहून किंवा ऐकून किंवा अनुमानाने किंवा चिकित्सेद्वारे त्याची कल्पना केली जाते किंवा त्याचा अंदाज बांधायला लागतो आपल्याला. अशाच प्रकारे अभिचार आणि अभिशापाच्या वेगवेगळ्या वैविध्यामुळे पाहून ऐकून अनुमानाने किंवा चिकित्सेतील लाभाने त्याचे दोष ठरवावे आणि अभिचाराच्या प्रयोगानुसार वेगवेगळी ज्वराची लक्षणं त्याच्यात आढळतात. यथा कर्म प्रयोगेण लक्षणं स्यात् पृथग्विधम्. कसं ते अभिचाराचं कर्म केलंय त्याच्यानुसार त्याची वेगवेगळी लक्षणं आढळत असतात. अभिचाराचं वैविध्य जसं सांगितलं, ह्या अथर्वण विद्येमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अभिचार आहेत. म्हणजे डोळ्यांसाठी म्हणून केलेला अभिचार किंवा मानसिक उन्माद निर्माण व्हावा अशासाठीचा केलेला अभिचार, सतत उदरशूल निर्माण व्हावा, सतत हृदशूल निर्माण व्हावा किंवा हॅल्युसिनेशन्स निर्माण व्हावेत, पायाची गती जाऊन तो पंगू व्हावा, अशा पद्धतीचे भिन्न भिन्न अभिचार आणि अभिशाप ते आहे. अभिशाप हा प्रत्यक्ष अभिशाप आहे, पण अभिचार हा सुद्धा भिन्न भिन्न पद्धतीचा आहे. कारण वैविध्यात अभिचारस्य आणि शापस्य, जसा शाप दिलेला आहे, ज्या सिद्ध व्यक्तीने दिलेला जो शाप आहे त्या शापाच्या त्या शब्दांनी त्याला परिणाम येतो. शब्द हा एक अत्यंत बलवान असलेली गोष्ट आहे, ज्याने जो उच्चारला त्याच्यानुसार द्रव्य निर्माण होतात. आपण बऱ्याच ग्रंथांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण असं बघितलेलं आहे की मागे सुद्धा आपण एकदा डिस्कशन करत असताना हा डिस्कशन झालं होतं की पुनरुत्पादन ही जी गोष्ट आहे ही शरीर संबंधाखेरीजही करता येते. फक्त शब्दाने, फक्त मंत्राने करता येते, फक्त इच्छेने करता येते. इच्छेने फक्त मूर्त स्वरूप करून पंचमहाभूतांना एकत्रित आणता येतं. असे असलेले हे जे सिद्ध आहेत त्यांच्या शब्दांचा जो शाप आहे त्याने हा होणारा ज्वर असतो. त्यामुळे त्याला यथा कर्म प्रयोगेने लक्षणं स्यात् पृथग्विधम्. त्यामुळे लक्षण जसं कर्म प्रयोग त्याच्यावर ज्या पद्धतीचा झालेला असतो तशा पद्धतीची त्याच्या लक्षणांमध्ये सुद्धा वैविध्य येत जातं. तो ओळखायचा कसा तर स्वयं श्रुत्वा, अनुमानेन, प्रशमेन, अशा वेगवेगळ्या. म्हणजे जर का तुम्ही स्वतः तो शाप ऐकला तर, किंवा तुम्हाला कोणी सांगितलं की तुझ्यावर अशा पद्धतीचा जादूटोणा झालेला आहे किंवा होणार आहे, किंवा अनुमानेनं सांगितलं जसं तुम्हाला की नेहमी जे लक्षण जी दिसत आहे, पंगुत्व दिसत आहे आणि वाताची आपण चिकित्सा करतो आहोत पण काहीच फरक पडत नाहीये, तेवढा वात प्रकोप होईल अशा पद्धतीचं हेतुसेवन रुग्णाकडनं दिसत नाहीये. तर जर कॉज अँड इफेक्टला चीट करणारे हे अभिचार आणि अभिशाप आहेत. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीचा असलेला कार्य आणि कारण हे त्या ठिकाणी नसतात. या ठिकाणी कारण हे आपल्याला न दिसणारं आहे, म्हणून अभिचार अभिशापाची शंका घ्यावी आणि त्याची चिकित्सा त्या दृष्टीने करा. आपण पुढच्या श्लोकांना जाऊयात. पुढे 123वे सूत्र. ध्याननिश्वास बहुलं लिंगम कामज्वरे स्मृतम्. शोकजे बाष्पबहुलं त्रासप्रायं भयज्वरे. ध्याननिश्वास बहुलं लिंगम कामज्वरे स्मृतम्. कामज्वरामध्ये ध्यान आणि निश्वास बहुलता ही लक्षणं दिसतील. शोकजे बाष्पबहुलं, शोकजामध्ये बाष्पबहुलता. त्रासप्रायं भयज्वरे, भयज्वरामध्ये त्रास किंवा जास्त भीती वाटणं असं होईल. क्रोधजे बहुसंरंभम, क्रोधजामध्ये अधिक प्रमाणात संरंभ निर्माण होणं, म्हणजे नेत्रावर, मुखावरती लालिमा, रक्तवर्णता जास्त दिसणं असं होईल. भूतावेशेतु अमानुषम, भूतावेशामध्ये तो माणूस अमानुष कर्म करेल. अमानुष बुद्धी असते किंवा शक्ती असते किंवा श्रवण असतं किंवा गंध असतो, किंवा म्हणजे युजली ज्या प्रकारची कर्म तो करत नाही तशी तो करायला लागतो, म्हणजे त्याच्या स्वभावाच्या विपरीतच काहीतरी तो नाही. अमानुष म्हणजे सामान्य मानवाला जे जो मनुष्य सामान्यतः करू शकत नाही असे कर्म तो करायला लागतो. मूर्छा मोह मदग्लानी भूयिष्ठं विष संभवे केषांचित येषां लग्नानां संतापो जायते पुरः पश्चात् तुल्यं तु केषांचित येषु कामज्वरादिषु.
विषज मूर्छा मोह मद ग्लानी विषजामध्ये अधिक प्रमाणात होतं. आता असं समजत असेल तर हे 122व्या श्लोकापासून आता इथे परत जे मागचे सांगितलेले 4 प्रकार होते अभिषंगापासूनचे, त्या अभिषंगातल्या एक ज्वराचे ते परत विस्ताराने वर्णन करत आहेत. कामज्वर हा मानस अभिषंगज असलेल्यातला एक प्रकार होता. त्याची ही लक्षणं सांगितली की ध्यान असणं आणि सतत उसासे टाकणं, अशा पद्धतीचे लक्षणं. तसंच शोकज आणि भयज आणि क्रोधज झालं. आणि भूताभिषंगजामध्ये अमानुष कर्म असणं आणि विषाभिषंगजामध्ये मूर्छा मोह मद ग्लानी भूयिष्ठ, अशा पद्धतीची लक्षणं असतात. मूर्छा आणि मोह अशी 2 लक्षणं या ठिकाणी दिलेली आहेत. मूर्छा म्हणजे इंद्रिय मोह आणि मोह म्हणजे इंद्रिय मनोमोह, अशा पद्धतीने वर्णन गंगाधराने केलेलं आहे. मूर्छा मोह, अन्यथा मूर्छा आणि मोह हे खूप जवळचे असणारे शब्द आहेत. मूर्छा हा फक्त इंद्रियज आहे आणि मोह हा इंद्रिय मानस दोन्ही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. केशांचित येषां लिंगानां संतापो जायते पुरः पश्चात तुल्यं तु केशांचित येषु कामज्वरादिषु. आता काही वेळा या कामादी ज्वरामध्ये या सांगितलेल्या उक्त लक्षणांच्या आधी संताप उत्पन्न होतो, तर काही वेळा आधी लक्षण निर्माण होतात आणि नंतर संताप निर्माण होतो. म्हणजे पहिल्यांदा ज्वर येतो किंवा नंतर येईल आणि नंतर लक्षणं होतात, किंवा आधी लक्षणं दिसतात आणि मग ज्वर येतो, असं होतं. कामादिजानां उद्दिष्टं ज्वराणां यद् विशेषणं कामादिजानां रोगाणां अन्येषामपि तत्स्मृतम्. इथे कामादींनी उत्पन्न होणाऱ्या ज्वरांमध्ये जे विशेषण सांगितले आहेत तेच विशेषण काम क्रोध इत्यादींनी उत्पन्न होणाऱ्या इतर रोगांमध्ये सुद्धा उत्पन्न होतात. म्हणजे ज्वरच नाही तर अतिसार वगैरे पण जे व्याधी आहेत की जे काम क्रोध या कारणांमुळे निर्माण होणारे असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं निर्माण होती. अर्थ याचा सगळा तसा स्पष्ट आहे. आपण पुढे जाऊ. पुढे 126वं सूत्र. मनसी अभिहते पूर्वे कामाद्यैहि न तथा बलम ज्वरः प्राप्नोति वाताद्यैहि देहो यावन्न दुष्यति. देहे च अभिद्रुते पूर्वं किंवा अभिहते पूर्वं वाताद्यैर्न तथा बलम ज्वरः प्राप्नोति कामाद्यैहि मनो यावन्न दुष्यति. काम क्रोध भय किंवा इत्यादी यांच्याद्वारे जेव्हा मन अभिहत होतं, आक्रांत होतं, तेव्हा ज्वर तेवढा बलवान नसतो. जोपर्यंत वातादी दोषांनी मन विशेष रूपाने दूषित होत नाही तोपर्यंत ही स्थिती असते. म्हणजे जेव्हा वातादी दोष मनाला विशेष रूपाने दूषित करतात तेव्हा या ज्वरामध्ये उक्त लक्षणं विशेष रूपाने दिसायला लागतात. अशाच प्रकारे वातादी दोषांनी देह आक्रांत झाला तर शारीरिक ज्वर तोपर्यंत इतका बलवान नसतो जोपर्यंत काम क्रोध इत्यादींनी मन दूषित होत नाही. म्हणजे ते एकमेकांवरती असं असतं की जोपर्यंत मन दूषित होत नाही तोपर्यंत त्याची लक्षणं इतकी बलवान असत नाही, आणि जोपर्यंत वातादी दोष आक्रांत होत नाहीत तोपर्यंत त्यांची लक्षणं इतकी बलवान असत नाही. मन आणि देह आणि त्यांच्या हेतूंचं आपापलं बल ह्यांच्या तुलनेनंतरच प्रत्यक्ष दिसणारी लक्षणं ही अशा पद्धतीची असतील. म्हणजे उदाहरणार्थ आता त्याच्यामध्ये शोकजामध्ये बाष्प बहुलम असं आहे, पण शोक तीव्र असताना जर का मनाचं बल उत्तम असेल अशा वेळेस असू नये. शोकाचं कारण जरी बलवान असलं, शोक जरी बलवान असला तरी सुद्धा मनाची जर का ताकद बऱ्यापैकी चांगली असेल तर अशा वेळेस तसं तो हेतुत्व म्हणून तो देहापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर. म्हणजे वातादी दोष त्याने आक्रांत होणार नाही, दूषित होणार नाही. बरोबर. पण अशा वेळेसच जर का शोक आहेच आहे आणि देहामध्ये सुद्धा त्या वाताची उपस्थिती बऱ्यापैकी आहे, अशा वेळेस असलेला तो अल्प दोष सुद्धा, अल्प शोकाचा हेतू सुद्धा ज्वर निर्माण करण्यास पुरेसा राहतो आणि त्याने ज्वर निर्माण व्हायला लागतो. म्हणजे हे कायमच हे एकमेकाच्या सापेक्ष बलानुसारच ही गोष्ट घडत असते आणि हे कायमच प्रत्येक निज आणि आगंतूच्या कन्व्हर्जनला लक्षात ठेवायला लागतं. बरोबर. आपण पुढे जाऊया.
पुढे 128वे सूत्र, ते पूर्वम केवलः पश्चात् निजैः व्यामिश्र लक्षणः हेत्वौषध विशिष्टाश्च भवन्ति आगन्तवो ज्वरः. हे आगंतुजे ज्वर पहिल्यांदा शुद्ध काम क्रोध इत्यादी आगंतुजे ज्वर असतात आणि नंतर आपापल्या कारणांनी कुपित झालेल्या निज दोषांच्या लक्षणांशी युक्त होतात. आगंतु ज्वराचे हेतू औषध निज ज्वराच्या लक्षणांपेक्षा वेगळे असतात. हेतू औषध विशिष्टाश्च भवन्ति आगन्तवो ज्वरः. आगंतुजे ज्वराचे हेतू आणि औषध ही निज ज्वरापेक्षा वेगळी जातात. हे जे सिद्धांत आहे, हा सिद्धांत जनरलाइज चरक सूत्रस्थान 19 श्लोक नंबर 7 मध्ये दिलेला आहे. आगंतुः अन्वेति निजम विकारम निजः तथा आगंतुमपि प्रवृद्धः तत्रानुबंधम प्रकृतिं च सम्यक् ज्ञात्वा ततः कर्म समारंभ. हा जो भाग आहे की समारभेत आगंतुः आणि निज, सुरुवातीला आगंतु होऊन त्याच्यानंतर काही आगंतुला निज स्वरूप येणं, तसंच निज विकार आहे आणि त्याला नंतर आगंतुचं स्वरूप येणं, हे व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा दिसत असतं. उदाहरणार्थ, आघात झाला आणि आघातानंतर सार्वदेहिक वातप्रकोप झाला, रक्ताची दुष्टे झाली, हा आगंतु भाग झाला. पण त्यातनं निर्माण होणारा ज्वर, त्यातनं निर्माण होणारा अग्निमांद्य आणि त्याने होणारा जीर्णज्वर, आणि जीर्णज्वर हा पूर्णतः एक निजविकार आहे. त्यामुळं आगंतुचा अन्वय होऊन पुढे निजविकारामध्ये त्याचं परिणत होणं. तसंच निज झालेला विकार, उदाहरणार्थ रक्ताची दृष्टी, रक्ताच्या दृष्टीमध्ये झालेला रक्ताचा विदग्धता, रक्ताच्या विदग्धतेनं निर्माण झालेला एखादा छोटा व्रणशोथ, त्यातनं निर्माण झालेला व्रण आणि तो जीर्ण व्रण होऊन तो आगंतुसारखा व्रणित होऊन तो वेगळा राहतो. त्यामुळे अशा पद्धतीचं असलेलं एकामेकाचं ट्रान्सफॉर्मेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत, तसंच निजातनं निर्माण झालेला ग्रहणीसारखा विकार आणि ग्रहणीतनं निर्माण झालेला अस्थीचा भग्न, हे जे विकार आहेत, हे विकार एकामेकाच्या वेगवेगळ्या अनुबंधाने निर्माण होतात. पण जेव्हा आपल्या समोर रुग्ण येतो तेव्हा रुग्ण आपल्याला हा आगंतु होता आणि हा निज आहे असं सांगत नाही. आपल्याला त्याची प्रकृतींचे सम्यक ज्ञात्व, ह्याच्या मागचा आत्ता मूल आरंभक हेतू काय आहे, आणि आत्ता मूल आरंभक जरी आगंतु असला तरी ह्याचं स्वरूप निज आहे, निजाची चिकित्सा करायला लागते. तसंच शरीर दुर्बल होतं आणि शोक किंवा क्रोधासारखे हेतू निर्माण झाले आणि त्यातनं उन्माद निर्माण झाला, तर तो आगंतु उन्माद आहे. त्यामुळे निज दोषांचा सुद्धा हा आगंतु उन्माद आहे असे लक्षात घेऊन त्याची आगंतु स्वरूप चिकित्सा करायला लागते. त्यामुळे मूल आरंभक काय आहे आणि आत्ता आपल्या समोर आलेला काय आहे, अशाचं आपल्याला डिस्क्रिमिनेशन करून आत्ता समोर ऍड्रेस करायला लागणारा व्रण किंवा भग्न किंवा उन्माद किंवा ज्वर ह्याची चिकित्सा त्वरित करून मग मूलारंभक दोषाकडे परत आपल्याला सरकायला लागते. कारण प्रकृतींचे सम्यक ज्ञात्वा ततः कर्म समारभे, त्यातला प्रमुख कुठून सुरुवात झाला हा आपल्याला समजायला लागतो. त्यामुळं आगंतु जेव्हा आपल्या समोर येतो तो खराच आगंतु आहे का निजातून निर्माण झालेला आगंतु आहे का निजानुबंधी असलेला हा आगंतु आहे, असं आपल्याला दोन्ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या समजून घेऊन दोघांचीही चिकित्सा करायला लागते. त्यामुळं हेतू औषध विशिष्टाश्च, आगंतु हे वेगळे का निघतात तर त्यांचे हेतू वेगळे असतात आणि त्यांची औषधं सुद्धा त्यामुळे भिन्न येतात. वात आणि वात प्रकोप झालेला आहे आणि रक्त हा दुष्य आहे असं असल्यानंतर वातरक्ताची चिकित्सा करून तो बरा व्हायला हवा. पण आघात हा हेतू वैशिष्ट्य आहे, त्यामुळे स्थानिक लेप, स्थानिक पिचू, स्थानिक धारा किंवा सर्वांग संवहन अशा पद्धतीची एक विशिष्ट चिकित्सा या ज्वरामध्ये करायला लागते. त्यामुळं हेतू आणि औषधाने वैशिष्ट्य असल्यामुळं आपल्याला निज दोषांची जरी लक्षणे दिसत असली तरी सुद्धा हे हेतूच्या वैशिष्ट्याने निर्माण होणाऱ्या औषधांचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन आगंतुला वेगळं समजून घ्यायला लागतं निजांपेक्षा.
आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या समोर येत असताना ही व्यामिश्र लक्षणं येत असतात. आपल्याला ते ज्ञात्वा प्रकृती, त्याचा प्रकृती, याचा मूळ भाग कुठला, याचा मूळ हेतू कुठला, हा वेगळा काढून घेऊन त्या हेतूंचं वेटेज लक्षात घेऊन औषधांना ठरवायला लागतं. ह्याच्या पुढचा भाग हा इथं आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आपण विधी संप्राप्ती पूर्ण केली. आता एक खूप महत्वाचा भाग आहे. आता जे समोर जे दिसतंय तुम्हाला, हा ज्वराची संप्राप्ती म्हणून सर्व मान्य आहे. पण विचार करावा ह्याच्याबद्दल की सर्व प्रकार सांगून झाल्यानंतर संप्राप्ती इथे आली, असा क्रमभेद का? कुठेही चरक चिकित्सेमध्ये सांगत असताना संप्राप्तीचं हे स्थान घेतलेलं नाही. दोषानुसारचे सर्व प्रकार सांगून झाल्यानंतर संप्राप्ती सांगितली. तसंच जो क्रम सांगितलेला आहे, आपण त्या क्रमाचा परत एकदा मी उल्लेख करतो. याच अध्यायामध्ये श्लोक चरक चिकित्सा 3, पान नंबर 398, श्लोक नंबर 6 आणि 7 पाहावा. तो तिथला जो आपण आतापर्यंत जो वाचत होतो, तो व्यासतो विधिभेदाच पृथक भिन्नस्य चाकृते, हा भाग आपला या ठिकाणी संपला. आणि या ठिकाणी व्यासतः सांगितलेले विधिभेदांचं वर्णन या ठिकाणी संपलं. आणि इथे संपल्यानंतर या ठिकाणी हा भाग येतो जो संप्राप्तीसारखा दिसतो, किंवा संप्राप्ती आहेत असं पण आपण म्हणूया. पण हे इथं असतानाचा त्याचा उद्देश निश्चित भिन्न असायला हवा, अन्यथा या ठिकाणी संप्राप्तीचे प्लेसमेंट येणार नाही. त्यामुळं क्रमाला जी दिलेली प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेला थोडासा हा एक वेगळा भाग येतो. पुढचा भाग काय आहे तर लिंगमामस्य जीर्णस्य औषधमच क्रियाक्रम. त्यामुळे श्लोक नंबर 132 पासून स्रोतसाम सन्निरोधत्वात स्वेदम नानादि गच्छती, हा सामज्वराचं लक्षण त्या ठिकाणी सुरू होतं, म्हणजे तरुण ज्वराचं लक्षण त्या ठिकाणी सुरू होतं. तर हा जो इथला आलेला भाग श्लोक आहे, चरक निदानामध्ये इथं दिलेला समोरचा श्लोक आहे, हा ऍक्च्युअली संप्राप्ती म्हणून निदान स्थानामध्ये चरकाने सांगितलेला आहे. त्यामुळे इथली जी प्लेसमेंट आहे ही प्लेसमेंट एक्झॅक्टली विधिभेद संपल्यानंतरची आलेली प्लेसमेंट आणि पुढच्या येणाऱ्या तरुण ज्वर, आमज्वर, पच्यमान ज्वर आणि निराम ज्वर हे समजण्यासाठी आवश्यक असलेला हा भाग आहे. म्हणून ह्याची प्लेसमेंट या दोन्हीच्या मध्यभागी आलेली आहे, की ज्या ठिकाणी आपल्याला ह्या श्लोकाच्या आधारे जेव्हा आपण संप्राप्तीचे हे भिन्न भिन्न पैलू पुढचे आपण बघणार आहोत, म्हणजे सामज्वर, तर सामज्वर असताना ह्या संप्राप्तीतली ही पूर्णता, पच्यमान ज्वर असताना त्या ठिकाणी घडणारी लक्षणं आणि निराम ज्वराची लक्षणं, ह्याच्यासाठी हा भाग उपयुक्त पडतो. म्हणून या ठिकाणी ह्या श्लोकाचा उल्लेख या ठिकाणी येतो. तसंच याच संप्राप्तीला बघण्याचे भिन्न भिन्न दृष्टिकोन अगोदरच्या विधी संप्राप्तींमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे विधी संप्राप्ती संपल्यानंतर पुन्हा हा श्लोक आलेला आहे. त्यामुळे ही संप्राप्तीची प्लेसमेंट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. अन्यथा चरकामधली संप्राप्ती ही निदानस्थानामध्ये निदानस्थान 1 श्लोक नंबर 20 मध्ये सांगितलेली आहे. हा आपण विस्ताराने पुढच्या वेळेस पाहूयात. याच्याबद्दल काही शंका असतील तर फेसबुक आरोग्य सारथीवरती तुम्ही संपर्क साधावात, किंवा चरक वाचन ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न पाठवावा. धन्यवाद. धन्यवाद.